स्क्रीन ही होती. ओके. कीप इट अप. सचिन सर. हा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे दिवस थोडं समजून घ्या. लाईट गेल्यामुळं हा मोबाईल हलणार आहे. ओके, ठीक आहे. कॅलेंडर हा धडा आपण आज सुरू करणार होतो. कॅलेंडर मध्ये सर्वांना माहित आहे, आपल्याला महिने तारखेवरून वार काढणे हा हमखास एक प्रश्न ह्याच्यावर विचारला जातो. तर त्याची आपण तयारी आज करून घेणार होतो. परंतु लाईट गेल्यामुळे मला आज हे शक्य होत नाहीये. तर कॅलेंडर मध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की महिने किती असतात आणि दिवस दिवस सुद्धा काढण्याची पद्धत तुम्हाला सर्वांना माहित आहे. हम्म आपल्या हाताच्या मनगटावरून आपण काढत असतो. ते मी शक्य झालं तर मला वाटतं बहुतांश मुलांना येतच असेल. शाळेतल्या बहुतांश मुलांना येतच. तसंच आपल्याला सुद्धा कदाचित येतच असेल. आता ही काय म्हणायला लागले, जानेवारी महिना आहे. जानेवारी महिन्यामध्ये दिवस किती असतात? 31. फेब्रुवारी महिना 28 दिवस असतात सामान्य वर्षामध्ये, आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. मार्च मार्च महिना 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30. अशा पद्धतीने 31, 30, 28, 29 दिवस असतात. फक्त लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. ठीक आहे. आता शिल्लक दिवस. शिल्लक दिवस म्हणजे काय? हे शिल्लक दिवस एक संकल्पना आहे. ह्या दिवसांना जर आपण 7ने भाग दिला, हा 7 न म्हणण्यापेक्षा बी 28 मधून वजा करायची. प्रत्येक संख्या 28 मधून वजा करायची दिवसाला. आता 31 मधून 28 गेले, किती राहिले? 3 राहिले. फेब्रुवारी महिना 28 मधून 28 गेले, 0. 31 मधून 28 गेले, 3 दिवस. आता मी तुम्हाला 28च काय म्हणत आहे, त्याचं कारण आहे 7ने भाग द्यायचा आहे आपल्याला. 7नेच का भाग द्यायचा असतो? कारण की आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. त्यामुळे जी बाकी उरते ना, बाकी भाग दिल्यानंतर, ते म्हणजे मी शिल्लक दिवसामध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे. आता 31 मधून 28 गेले, राहिले शिल्लक दिवस 3. 30 मधून 28 गेले, राहिले 2. 30 मधून बघा, 31 मधून 28 गेले, राहिले 3. बरोबर आहे. आता आपण खालचा भाग बघू आता. हम्म सामान्य वर्षामध्ये दिवस किती असतात रे? 365 दिवस असतात सामान्य वर्षामध्ये. आणि फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो सामान्य वर्षामध्ये? 28 दिवसाचा असतो. तर लीप वर्षामध्ये दिवस किती असतात? 366 दिवस असतात. आणि फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. ओके. येस येस. आता लीप वर्ष म्हणजे काय? लीप वर्ष म्हणजे काय? लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाला 4ने भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. तर तुमच्या समोर मी वेगवेगळे वर्ष लिहिलेत. 2004, 2008, 2012, 2016, 2020, 2024. ही काय आहेत? लीप वर्ष आहेत. ह्याला 4ने भाग जातो. कितीने भाग जातो? 4ने भाग जातो. पण जर शतक वर्ष असेल, म्हणजे 200, 1900, 1800, ती जर चेक करायचं लीप वर्ष आहे का नाही, तर त्याला मात्र 4ने भाग जायचा नाही, 400ने भाग द्यायचा. कितीने? 400ने भाग द्यावा लागतो. 400ने भाग गेला पूर्ण, तर म्हणायचं ते शतक वर्ष लीप वर्ष आहे. ओके. येतंय लक्षात सर्वांना? येस. ज्या वर्षाला 4ने भाग जातो
त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. लीप वर्ष दर 4 वर्षाला येत असत. दर 4 वर्षाला लीप वर्ष येत असत. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं. आता ही एक तुम्हाला लक्षात ठेवायचं. काय? दिवस व कोड. हा, आता आपल्याला हे शिकायचं आहे. दिवस दिवस समजा रविवार असं, तर त्याचा कोड 0 असतो. आता ह्याचा उपयोग आहे पुढं बरं का. ह्याचा कोडचा उपयोग 0. आता रविवार म्हणजे काय लक्षात कसं ठेवायचं? रविवार म्हणजे आरंभाचा दिवस असतो, सुट्टी असते. सुट्टी म्हणजे 0. तसंच सोमवार म्हणजे 1, नंतर एक एक न वाढवत जायचं. सोमवार म्हणजे 1, मंगळवार म्हणजे 2, बुधवार म्हणजे 3, गुरुवार म्हणजे 4, शुक्रवार म्हणजे 5 आणि शनिवार म्हणजे 6. ओके, क्लिअर झालात? एवढं समजलं सर्वांना? हं? ठीक आहे. सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. आता आपण काही अजून काही गोष्टी शिकू आपण. आता सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारी जो वार असेल, तोच वार 31 डिसेंबरला असतो सामान्य वर्षामध्ये. म्हणजे काय? 1 जानेवारीला समजा मंगळवार असेल एखाद्या वर्षी. आता 2025 सामान्य वर्ष, लीप वर्ष नाही. तर 2025ला 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीला समजा बुधवार आहे, 1 जानेवारीला बुधवार आहे, तर 31 डिसेंबरला सुद्धा कोणता वार असतो? बुधवारच असतो. येते का लक्षात? आणि पुढच्या वर्षी 2026ला 1 जानेवारीला मात्र एक दिवस पुढे वार जातो, म्हणजे गुरुवार असेल. हं? येते का लक्षात? सेम आता 26 जानेवारीला 2019ला जे आहे, 26 जानेवारी 2019 वार सोमवार असेल 26 जानेवारीला, तर 2020ला सुद्धा 26 जानेवारीला वार कोणता असतो? मंगळवार. एक न पुढे जातो. कितीने जातो पुढं? एक न. आणि बघा लक्षात घ्या, पुढच्या वर्षीचा दिवस एक न पुढे जातो. लक्षात आलं का? पुढच्या वर्षीचा दिवस वार वार एक न पुढे जातो. हम्म, एक. आता लीप वर्षामध्ये बघा, आता लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला समजा सोमवार असेल, तर 31 डिसेंबरला एक ने पुढे जातो, म्हणजे मंगळवार असतो 31 डिसेंबरला त्याच वर्षी बरं का. बघा पुन्हा एकदा सांगतो, लीप वर्ष. लीप वर्ष म्हणजे काय? 2024 हे लीप वर्ष होतं. हम्म, लीप वर्षामध्ये 1 जानेवारीला जो सोमवार असेल, तर त्याच वर्षी शेवटचा जो दिवस असतो 31 डिसेंबर, त्या दिवशी एक न वार पुढे जातो, म्हणजे सोमवारच्या ऐवजी काय होणार? मंगळवार. आणि पुढच्या वर्षी पुढील वर्षी 1 जानेवारीला किती न पुढे जातो? बुधवार असतो. येते का लक्षात? बुधवार असतो. आता उदाहरणार्थ 26 जानेवारी 2020 रोजी रविवार असेल, लीप वर्षामध्ये बरं का. आता 2020 ही लीप वर्ष आहे, त्याचा फेब्रुवारी महिना 29 आहे. 2020 साल जे आहे लीप वर्ष आहे, त्याचा फेब्रुवारी महिना 29 आहे. म्हणून 26 जानेवारीला रविवार असेल, तर पुढच्या वर्षी 26 जानेवारी कोणत्या वर्षी येणार? सॉरी, कोणत्या वारी येणार? मंगळवारी येणार. येते का लक्षात? मंगळवारी येणार. क्लिअर झालं का एवढं?
हो हो, मी PDF सेंड करतो हा. येस येस येस, करतो सेंड. ही मी मागच्या वर्षी क्लास घेतल्यानंतर मोबाईल स्टँडच्या आधारे मी शिकवलं होतं. त्यावेळेस हे मी कागदावर शिकवलं होतं असं. त्यावेळेस हा कागद आहे, ह्याचाच यूज करून मी आज म्हणजे चांगलं तयार केलं होतं मी कॉम्प्युटरवर. पण आज लाईट गेल्यामुळे शिकू शकत नाही. येस येस येस. आता तुमच्या समोर एक उदाहरण आहे. काय उदाहरण आहे बघा आता. 9 ऑक्टोबर 2016 रोजी, 9 ऑक्टोबर 2016 रोजी सोमवार आहे. कोणता वार आहे? सोमवार आहे. सोमवारचा कोड त्या शेजारी लिहिलाय बघा, एक. ठीक आहे. आता आणि आपल्याला 29 ऑक्टोबर 2016 रोजी वार कोणता आहे विचारलंय. 29 ऑक्टोबर 2016 त्याच महिन्यात बरं का, त्याच महिन्यात. महिना नाही बदलला, वर्ष नाही बदललं. 9 ऑक्टोबर 2016 रोजी सोमवार आहे. 29 ऑक्टोबर 2016 रोजी वार कोणता असेल? सिंपल आहे बघा, आता पटकरी काय. 29 ऑक्टोबर मधून 9 ऑक्टोबर गेले, राहिले 20. राहिले 20 राहिले. 29 मधून 9 गेले, राहिले 20. अधिक हा कोड मिळवला आपण. काय मिळवला? सोमवारचा कोड. झाले 21. 21 आणि 21ला 7 न भाग द्यायचा. पूर्ण भाग गेला, निशेष भाग गेला, बाकी किती उरले? शून्य. शून्य कशाचा कोड आहे? संडेचा. शून्य कशाचा कोड आहे? संडेचा, म्हणजे रविवारचा. म्हणजे 29 ऑक्टोबर रोजी संडे असेल, रविवार असेल. पुन्हा एकदा सांगतो हा, बघा कसं करायचं. ह्याच महिन्यातले बरं का, ही सोपा आहे, परंतु हा बेसिक भाग आहे. 29 मधून 9 गेले, राहिले 20. 20 हा कोड, सोमवारचा कोड मी मिळवला. 20 आणि 1 21 छेद 7. सातने, सातनं का भाग दिला? कारण की आठवड्याचे दिवस असतात 7. 7ने 21ला भाग दिला, शून्य. शून्य कशाचा कोड आहे? संडेचा. ठीक आहे. आता पटकन बघा, मी एका 0 मिनिटात सांगतो हा. 24 मधून 1 गेला, 23 राहिले, रविवारचा कोड. आणि 1 जानेवारी 2016 रोजी रविवार आहे बरं का. रविवारचा कोड मिळवला. 23 आणि 0 23. 7 न 23ला भाग दिला. 7 त्रिक 21. 21 म्हणजे 23 मधून 21 गेले, राहिले 2. 2 कशाचा कोड आहे? मंगळवारचा. ओके. 2 कशाचा कोड आहे? मंगळवारचा. क्लिअर का रे? येस. हे PDF जरी वाचली ना तुम्ही, मी तुम्हाला पाठवलं ना, तर तुम्हाला सगळा धडा तुम्ही सेल्फ स्टडीनं सुद्धा सहज करू शकता. अशी व्यवस्थित हे मी तयार केलेलं आहे. हं? आणि मी स्क्रीनवर तर व्यवस्थित शिकू शकलो असतो. हं? तुम्हाला सहज येईल. आता बघा. हं, हं. आता बघा, 12 जुलै 2017 रोजी सॅटर्डे, शनिवार आहे. शनिवारचा कोड कोणता आहे? 6. आणि 23 जुलै 2017 रोजी. 23 जुलै, हो हो, येस येस येस. हम्म. आता 23 मधून 12 गेले, राहिले 11. 12 गेले, राहिले 11. आणि कोड मिळवला, शनिवारचा कोड मिळवला 6. 11 आणि 7, 6, 17. 17ला 7 न भाग दिला. 7 1 7, 7 2 14. 17तून 14 गेले, राहिले 3. 3 कशाचा कोड आहे? बुधवारचा. यस. आता इथं थोडं बघा आता.
10 जानेवारी 2014 रोजी बुधवार आहे. आणि त्याच वर्षी 14 एप्रिल रोजी 2014 रोजी कोणता वार आहे? आता 10 जानेवारीला बुधवार आहे. ठीक आहे. आता हा जानेवारी किती दिवसाचा असतो? 31चा. फेब्रुवारी किती? 28चा. सामान्य वर्ष 2014 सामान्य वर्ष म्हणजे फेब्रुवारी महिना 28चा आहे. मार्च महिना 31चा. आणि एप्रिल 24 कशामुळं? हा का 24 तारखेचं ना. 24 आहे का, इथे 24 लिहिलंय. 24 एप्रिलची वार विचारलाय त्यामुळे 24 लिहिलं. बर. आता जानेवारी जे आहे 10 जानेवारी 31 मधून वजा केले. 10 जानेवारी 31 मधून वजा केले, राहिले 21. 21, 28, 31 आणि 24 कंटिन्यू. पुन्हा एकदा सांगतो. काय जानेवारी 31 तारखेचा असतो, पण 10 जानेवारी आहे इथं. 31 मधून 10 गेले, राहिले 21. आता ह्या सर्वांना 7ने भाग द्यायचा. 7ने भाग द्या. आता किती बाकी उरते ते लिहायचंय. 7 त्रिक 21. पूर्ण भाग गेला, शून्य बाकी. 7ने भाग द्या, शून्य बाकी. 7ने 31ला भाग दिला, 7 चौक 28. 31 मधून 28 गेले, राहिले 3. 24ला सुद्धा 7 भाग द्या. 7 त्रिक 21. 24 मधून 21 गेले, राहिले 3. ठीक आहे. आता शून्य ह्याची सगळ्यांची बेरीज केली, किती रे? 0, 0, 3, 3. 6 बेरीज आली. आता हा कोड आहे. 3 कशाचा कोड आहे रे? आता बुधवारचा कोड आहे 3. 6 आणि 3 किती रे? 9. आणि 9ला नेहमीप्रमाणे 7 भाग द्यायचा. 7 1 7. 9 मधून 7 गेले, राहिले 2 राहिले. का 2 राहिले. 2 म्हणजे कशाचा कोड आहे? मंगळवारचा कोड आहे. ठीक आहे. 2 कशाचा कोड आहे? मंगळवारचा कोड आहे. क्लिअर झालं का रे? मी एकदा सांगतो, कुणीतरी शंका व्यक्त केली. येस. आता बघा बघा इकडे बघा रे. जानेवारी ते एप्रिलचे महिने लिहिले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. ओके, क्लिअर. आता जानेवारीचे दिवस किती असतात? 31, फेब्रुवारी 28, मार्च मार्च 31 आणि एप्रिल 24. लाईट आलेली आहे. लाईट आलेली आहे. हम्म? आता 31 मधून 10 जानेवारी वजा केले. ह्या 31 मधून ही 10 जानेवारी वजा केली, राहिले 21. ही जशाला तसं. आणि एप्रिल 24च काय लिहिलंय? कारण की 24 एप्रिलचा वार विचारलाय. 24 आलेत. नाही ना, कारण की जानेवारीचे 10 वजा करायचे ना. जानेवारीचे 10 वजा करायचे. त्यामुळे जानेवारीच्या 31 मधून 10 वजा करायचे, 21 राहिले. बाकीच्या काहीच नाही, बाकीचे पूर्ण दिवस, पूर्ण महिने आहेत. 0, 0, 3, 3. हे 3 आणि हे 3. 6, 6 आणि 3. 3 कुठून आले रे? हा बुधवारचा कोड आहे. 6 आणि 3 9. 9ला 7 भाग दिला, बाकी किती उरले? 2 बाकी. आणि मंगळवार. ओके, क्लिअर झालं का रे? हे एकाच वर्षातलं काढायचं आपण शिकायला लागलो आहोत.
चालेल. आता तुम्ही थोडं 1 मिनिट फक्त थांबा. राम सर आहेत का? राम सर. राम सर. मला कोहोस्ट करावं लागेल, कारण की माझा हात. आता थोडं थांबा बरं का. राम सर आहेत का? वेट वेट. Recording in progress. राम सर. राम सर. अनम्यूट करा. एका मिनिटात सरांना आपण पोस्ट करू. हा सर, तुम्हाला केलं होत. आता करा प्रेझेंट. तुम्हाला काय करायचंय? त्या अगोदर अनम्यूट करा, अनम्यूट. तुम्हाला सबमिट करू का? हा, केलं. हा. तुम्ही मोबाईलवर जॉईन असल्यामुळं ते तुमचा व्हिडिओ पण दिसायला गेला. आता व्हिडिओ, हा. आता परत एकदा जॉईन व्हा. रेकॉर्डिंग स्टॉप करतो 1 मिनिटासाठी. हा, हे डबल शिकवतो. हे डबल सांगतो मी. हा. आता लक्ष द्या. 10 जानेवारी. 10 जानेवारी. जानेवारी पासून 10 जानेवारी पासून 24 एप्रिल आहे. मग त्याचे सगळे महिने लिहून टाकायचे. 10 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च,
एप्रिल. बरोबर आहे. हे एप्रिल पर्यंत आहे. आता 10 जानेवारी म्हणजे काय? अगोदर जानेवारीचे दिवस लिहू आपण. जानेवारी किती असतो? 10 दिवस, 31 दिवसाचा असतो. फेब्रुवारी, आता पहिल्यांदा अगोदर फेब्रुवारी, फेब्रुवारी पटकन आलं की पहिल्यांदा बघायचं वर्ष कोणतं आहे रे? 2014. 2014 नाहीये लीप वर्ष. 2012 लीप वर्ष आहे आणि 2016 आहे. कारण की 12ला 4 ने भाग जातो, 16ला 4 ने भाग जातो. म्हणजे सामान्य वर्ष आहे. कसं वर्ष आहे? सामान्य वर्षे. बर. सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28चा असतो. नंतर मार्च महिना, जानेवारी फेब्रुवारी मार्च 31चा आहे. आणि एप्रिलचे किती दिवस आहे? 24. एप्रिलचे किती दिवस आहे? 24. आता पण लक्षात घ्या, जानेवारीचे 31 लिहिलेत, पण खरे किती दिवस आहेत म्हणजे वजाबाकी करायची. 31 मधून 10 गेले, राहिले 21. आता हीच पुन्हा एकदा हीच लिहिणार हा मी. ठीक आहे. आता ही झाली पहिल्यांदा दिवस लिहिणे. आता ह्या प्रत्येकाला 7 न भाग दिल्यावर बाकी किती उरते बघा. 21ला 7 ने भाग दिला, बाकी 0. 28ला 7 न भाग दिला, बाकी 0. 21ला 7 न भाग दिला, 7 चोक 28. 31 मधून 28 गेले, राहिले 3. ह्यालाही 7 न भाग द्या. 7 एक 7, 7 त्रिक 21. 24 मधून 31 गेले, राहिले 3. आता ह्याची सर्वांची बेरीज करायची. 3 आणि किती रे? 6. अधिक अधिक. आता पहिल्यांदा कोड, बुधवारचा कोड बघा. रविवार 0 असतो, सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3. म्हणजे बेरीज किती आली? 9. त्याला 7 न भाग द्या. 7 एक 7, 7 दोन्ही, अरे 9 मधून 7 गेले, राहिले 2. आता बुधवार कशाचा कोड आहे? सॉरी, 2 कशाचा कोड आहे? 2चा कोड. कशाचा कोड आहे हा? सोमवार 1 आहे, मंगळवार. बरोबर आहे. एवढं समजलं सर्वांना? ओके. हॉटस्पॉट हॉटस्पॉट एकच मिनिट हा. चालेल. आता आपण पुढचं उदाहरण घेऊ. हं? आता हे झालं वर्षातले दिवस. समजलं ना हे उदाहरण? ह्याच्यावर अजून काय उदाहरण घ्यायची गरज आहे का? एके वर्षी महाराष्ट्र शुक्रवारी आहे, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वर्षी असेल? ओके. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. चला हे उदाहरण घेऊ. कोणतरी कोण आहे त्या बंधनात आहे. महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे, तर शिक्षक दिन कोणत्या दिवशी? मग हे उदाहरण घेऊ हा. महाराष्ट्र दिन कोणत्या वारी काय म्हणले? महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे. महाराष्ट्र दिन शुक्रवारी. चलो जल्दी. चलो. महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे. महाराष्ट्र दिन शुक्रवारी. महाराष्ट्र दिन त्या वर्षी असं. शिक्षक दिन कोणत्या दिवशी आहे म्हणजे कोणत्या वारी आहे? पण ती लीप वर्ष का सामान्य वर्ष आहे? प्रश्न हा आहे. एके वर्षी. मग मी सामान्य वर्ष गृहीत धरतो. ठीक आहे. बघा आता.
महाराष्ट्र दिन कधी असतो रे? 1 मेला. बरोबर आहे. 1 मेला शुक्रवार आहे. आणि शिक्षक दिन केव्हा असतो रे? 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर. आता इथपर्यंत आपल्याला मांडायचं. चलो आता. हा. मे, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. झालं, मांडलं मी. आता मे. मेचा 1 तारीख आहे आपलं. सॉरी, मेचे दिवस किती आहेत रे? मेचे दिवस जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. मे 31 आहे. मे 31. जून. जून कितीचा आहे? जून 30चा आहे. जुलै 31चा आहे. ऑगस्ट सुद्धा 31चा आहे. आणि सप्टेंबर 30चा आहे. नाही नाही, सप्टेंबरचे दिवस किती आहेत रे? 5 आहेत. सप्टेंबरचे 5. 5 सप्टेंबर आहे ना. मग मी हे लिहितो हा. आता पुन्हा एकदा सेकंड स्टेप. 31 आहे तिथं, परंतु 1 मे वजा करावं लागेल ना. 1 मे काय करावं लागेल? आपल्याला वजा करावं लागेल. 31 मधून 1 गेला, राहिले 30. हे ऍज इट इज. हा, ऍज इट इज. 30. फक्त पहिला महिना फक्त वजाबाकी करायची आठवणीनं. हा, पहिला महिना ही काय कोणता दिवस आहे ती वजाबाकी करायची असलेल्या महिन्यात. 31 आणि 5. आता प्रत्येकाला 7 न भाग द्या. हे जशाला तसं राहणार 5 दिवस. आता 7च्या पाड्यात 7 चोक 28. 30 मधून 28 गेले, राहिले 2. राहिले 2. राहिले 3. राहिले 3 आणि हे अधिक 5. आता ह्याची बेरीज करू आपण. 2 2 4, 4 आणि 10 15. बरोबर आहे. आता कोड काढा रे. शुक्रवारचा कोड काय आहे? महाराष्ट्र दिन शुक्रवार आहे ना, तो कोड मिळवा. शुक्रवारचा कोड 5 आहे. 20. बरोबर आहे. आता याला अजून 7 न भाग द्या. आपलं उत्तर येत आहे. बाकी किती उरते रे? बाकी किती उरली? 7 दोन्ही 14, 7 21. म्हणजे 6 उरले ना. बाकी 6. बाकी 6. 6चा कोड कशाचा रे? 6 कोड शनिवार आहे. शनिवार कोड कशाचा आहे? 6चा. ओके, समजलं का रे? काय अडचण असेल तर सांगा मला आता. अरे स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसते ना रे? कोण आहे त्या? शहीदाताई, स्क्रीन दिसते का? बालासाहेब, तुकाराम सर, स्क्रीन दिसते का सांगा अगोदर मला. आता दिसते. आता दिसते. ओके ओके, डबल एकदा सांगतो हा. हा, फक्त लक्ष द्या आता. आता लक्ष द्या. डबल एकदा सांगतो मी. काय? महाराष्ट्र दिनी शुक्रवार आहे, तर शिक्षक दिनी वार कोणता असेल? महाराष्ट्र दिन कोणता असतो रे? 1 मे असतो. काय असतो? 1 मे असतो. बर, 1 मेला शुक्रवार आहे. क्लिअर आहे. प्रश्न असाच आहे. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनी शुक्रवार आहे. तर 5 सप्टेंबर शिक्षक दिनी कोणता वार? आता मे पासून सगळे महिने लिहायचे. मे ना. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. मे मध्ये किती दिवस असतात? 31. जून मध्ये 30, जुलै मध्ये 31, ऑगस्ट मध्ये 31. सप्टेंबर मध्ये सर्व महिना धरायची गरज नाही. 5 सप्टेंबर दिलं इथं, त्यामुळे 5च लिहिलं.
पण आता इथं एक वजाबाकी करायची असते. आता 1 मे आहे ना इथं, मग 31 तारखेतून 1 गेला, 31 मधून 1 गेला, हा दिवस देव दिलेला असतो ना, हा वजाबाकी करायची असते. की काय करायचं? वजाबाकी. 31 मधून 1 गेला, राहिले 30. बाकीच्या जशाला तस. आता प्रत्येकाला 7 ला भाग दिला, बाकी किती उरली? बघा बाकी किती उरली? 2. 7 न 7 चोक 28, 30 मधून 28 गेले, राहिले 2, 2, 3 आणि 3 आणि हे 5. सप्टेंबरचे 5 ना. बघा सगळ्यांची बेरीज केली, किती राहिले? 15. 15 अधिक 5 20. 20 ला अजून 7 न भाग दिला, 7 दोन्ही 14, 20 मधून 14 गेले, राहिले बाकी 6. शनिवार आलेला आहे. आता तरी समजलं का रे? 15/7 रिमाइंडर 1, डायरेक्ट 1 डे पुढे पण घेऊ शकतो ना सर? यस, घ्या, तुम्हाला जसं समजेल तसं घ्या. ओके. ह्या एका मला वाटतं एका विद्यार्थ्याने मला प्रश्न सुचवला होता, तो मी दिवस घेतलेला आहे. ओके. 50 झालेले आहेत. ठीक आहे. चलो. राम सर आलेत का? चालेल, एक मिनिट जाऊ द्या आता. लक्ष द्या आता पटकनी. 24 एप्रिल 1972. सोमवार आहे. सोमवारचा कोड 1 आहे. 11 नोव्हेंबर 1982. त्याच वर्षातलं आहे का रे? नाही, 1982. ए ही मी काय करतो, हे वर्षांतर्गतच समजावून सांगायची गरज आहे का रे? आता मी जी प्रकार सांगितला होता तो वर्षांतर्गत होता, त्याच वर्षातले दिवस काढणे. हम्म ठीक आहे, ही डबल एकदा सांगतो हा. त्याच वर्षात, म्हणजे तुम्हाला डोक्यात थोडी 1% बी शंका नसावी. 2017, 2017. ओके, त्याच वर्षातलं आहे. 12 जुलै रोजी शनिवार आहे. शनिवार म्हणजे कोड किती आहे? 6. आता त्याच महिन्यातलं बी आहे, हे सिंपल आहे. पण ठीक आहे, सिंपल असं तरी 23 जुलै मधून 12 जुलै वजा करतो मी, किती राहिले? 11. हा, दिवस किती आले? 11. आणि शनिवारचा कोड मिळवायचा 6. 11 आणि 6 17. 17ला मी 7 भाग देतो, 7 दोन्ही 14. 17तून 14 गेले, राहिले 3. शनिवार 3 कशाचा कोड आहे रे? 3 कोड कशाचा आहे? सोमवार 1, मंगळवार 2 आणि बुधवार 3. ओके, बुधवार 3 आहे. सिंपल आहे.